नमस्कार. आज आपण बनवूया लच्छा पराठा. लच्छा पराठा बनवण्यासाठी आपलं गव्हाचा कणिक असतं ना, त्याचा मी बनवणार आहे. मैद्याचाही बनवतात, पण मी गव्हाचं कणिक हे अगदी चपातीच्या पिठासारखं मळून घेतलेलं आहे बघा. पोळपाटाला असं पीठ लावून घ्यायचं आणि आपलं पोळीसारखंच एक गोळा घ्यायचा, चपाती बनवण्यासाठी घेतात तसाच, आणि थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची लच्छा पराठा बनवण्यासाठी. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी, तर लाईक करायलाही विसरू नका. चपातीसारखीच लाटून घ्यायची, मस्त थोडीशी जाडसरच ठेवायची. छानपैकी असा मस्त गव्हाच्या पिठाचा असा हा लच्छा पराठा होतो. आता ह्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप व्यवस्थित हाताने असं पूर्ण चोळून घ्यायचं. पराठ्याला थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं. ह्यावर कोरडं पीठ घालायचं, थोडंसं असं स्प्रिंकल करायचं. तुपाऐवजी तुम्ही तेल पण लावू शकता, असं काही नाही की तुपच लावलं पाहिजे असं. आणि कोरडं पीठ लावून थोडासा असा हात फिरवायचा अशा पद्धतीने. आता आपल्याला हे असे कट मारून घ्यायचे असे, म्हणजे आपल्याला मस्त असा लच्छे असे त्याचे सुटसुटीत होतात. आणि हा लच्छा पराठा थोडासा जाडच बनवायचा आहे. आणि हा लच्छा पराठा आपण हॉटेलला गेलो की मुलं आवडीने मागवतात, त्यांना अशा पद्धतीने तुम्ही घरी करून देऊ शकता. आणि हा मटन चिकन भाजीसोबत खाऊ शकता, व्हेज भाजीसोबत पण खाऊ शकता, रसवाली भाजी करून खूप छान. किंवा असाही नुसता पराठा आपण लोणच्यासोबत हा खाऊ शकतो, खूप छान होतो. आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने करून हे दोन प्रकारे लच्छा पराठे बनवले जातात. असे कट करून बनवतात आणि एक फोल्ड करून पण बनवतात, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि कसे हे फोल्ड केलेले जे आहेत ना, ते जितके हे लच्छे सुटले जातात तितके फोल्डवाले नाही सुटत. आता हे असा रोल वाळून घ्यायचा अशा पद्धतीने, असे गोल हे सुटसुटीत करून घ्यायचे, म्हणजे याचे चपातीसारखे. मग आपल्याला पुन्हा एक रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, सुटसुटीत करून घेते मी. बघा असे सगळे, बघा असे. आता हे थोडेसे असे लांब करून घ्यायचे, थोडेसे असे हाताने असे थोडेसे दाबून असे लांब करायचे. आणि आता ह्याचा रोल बनवायचा. आता रोल असा बनवायचा बघा, अशा पद्धतीने असा रोल बनवायचा. व्यवस्थित असा ह्याचा रोल बनवून घ्यायचा. आणि ह्याची लास्टची ही बाजू आहे ही इथे अशी खाली फोल्ड करून घ्यायची. आणि अशा प्रकारे आता हा असाच असा लाटून घेऊया. थोडासा जाडसरच लाटायचं आहे. आणि लाटताना वर जसा आपण ठेवलेला आहे तसाच लाटायचा आहे. उलट पुलट म्हणजे असा नाही करायचं आहे, जसं आपण ठेवले तसंच लाटायचं आहे. आता बघा पराठा म्हटलं म्हणजे थोडासा जाडच पाहिजे, तर बघा असा इतका आपल्याला हा जाड ठेवायचा आहे. आणि आपण असा जसा लाटलेला आहे असाच असा आपल्याला हा तव्यावर घालायचा आहे. तवा गरम झालेला आहे तर त्यावर हा पराठा घालून घ्यायचा आहे. त्याची खालची बाजू थोडीशी भाजून घ्यायची आणि मग पटकन पलटी करायचं आहे. पलटी करून घ्यायचे. पटकन याला तूप लावून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने मस्त असे घरच्या घरी तुम्ही हे असे लच्छा पराठे बनवू शकता आणि आपल्या मुलांना देऊ शकता. मुलांना अशा पद्धतीने सगळ्या अशा गोष्टी बनवून दिल्या ना, त्यांना पण खूप आवडतात. आणि गव्हाच्या पिठाचा, लोक मैद्याचे पण बनवतात, पण मैद्यापेक्षा गहूचे कणकेने खूप पौष्टिक आहे. मैदा थोडासा शरीराला घातकच आहे. गहूने अशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता. आता ही तूप लावलेली बाजू आपल्याला पलटून घ्यायची. आणि बघू शकता तुम्ही, बघा कसे असे फोल्ड असे सुटे व्हायला लागलेले.
आता गॅसची आच थोडी मंद करायची, मिडियम करायची आणि याला वरच्या बाजूलाही तूप लावून घ्यायचं. पराठा म्हटलं म्हणजे तूप भरपूर लावलंच पाहिजे. तुपाऐवजी तुम्ही तेलही लावू शकता, पण पराठा म्हटलं म्हणजे तूप आलंच पाहिजे. बघा हे जसे लच्छे सुटे सुटे होतात ना, तसं हा थोडासा पराठा फुलला जातो. बघा फुगला जातो चपातीसारखा. आता ह्याला पुन्हा पलटी करायची आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा इथून पण सुटे झाले. अशा पद्धतीने बघा कसे सुटसुटीत होत आहेत बघा. तर अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता. हे बघा आता हा लच्छा पराठा आपला तयार झालेला आहे. गार झाला की मी तुम्हाला असे त्याचे सुटसुटीत लच्छा कसे दिसतात लच्छा पराठे ते दाखवते. बघा तुम्हाला असं फोल्डमध्येच कळत असेल. बघा अशी फोल्ड झाली ना तर इथून पण बघा, इथून पण असे बघा कडेने पण असे सुटसुटीत झालेले आहेत बघा. असं उचलल्यानंतर लगेच समजतं. आता हा आपण काढून घेऊया. हा आता मी काढून घेते आणि अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बनवून दाखवते. जो मी बोलली ना फोल्ड करून बनवायचा, तो फोल्ड करून बनवण्यासाठी पण सेमच सारखीच पद्धत आहे. अशीच पोळी लाटून घ्यायची आधी. तसंच ह्यावर मग पुन्हा असं थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप तेल जे काही तुम्हाला आवडत असेल ते लावून घ्या. असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. कोरडं पीठ घालून घ्यायचं असं थोडंसं आणि हाताने असं फिरवून घ्यायचं. ह्याला फोल्ड करून घ्यायचं. आता फोल्ड कसा करायचा बघा, असा एक करायचा, असा पुन्हा ही अशी बाजू करायची, अशी एक फोल्ड करायची, अशी फोल्ड करत जायचं. आता हा ही असाच थोडासा असा फिरवून घ्यायचा, असं थोडासा हात फिरवून असा दाबून घ्यायचा आणि ह्याला पण असं फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड करताना ही बाजू खाली करायची आणि आता आपल्याला हे असाच्या असा हा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा लाटून झालेला आहे. आता हा पण तशाच पद्धतीने असा उचलायचा आहे आणि थोडा जाडच लाटायचा आहे. आता अशाच असा तव्यावर घालून घ्यायचा. गरमच आहे त्यावर आता हा घालून घ्यायचा आहे. आता एक बाजू त्याची पलटून घ्यायची आणि त्यावर पण तूप लावून घ्यायचे. तर हे दुसऱ्या बाजूला पण तूप लावायचे आणि पुन्हा अशी पलटून घ्यायची. आता हा दुसऱ्याही पद्धतीचा लच्छा पराठा आपला तयार झालेला आहे. बघा ह्याचे पण मध्ये मस्त असे बघा कसे मध्ये असे हे बघा सुटे झालेले आहेत लच्छे. आणि आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. बघा मंडळी झालंय ना अगदी लच्छा पराठा सुटसुटीत असा. बघा बघा मस्त असा सॉफ्ट असा सुटसुटीत असे हे पराठे लच्छा पराठे बनवलेले आहेत. बघा हे बघा अशा पद्धतीने तुम्हीही बनवून देऊ शकता आपल्या मुलांना. अगदी सॉफ्ट बघा हे बघा कसे झालेले आहेत बघा मस्त असे. तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले. ना लच्छा पराठ्याची रेसिपी अगदी घरच्या घरी कणकेपासनं लच्छा पराठे आपल्या मुलांना कसे बनवून देऊ शकतात. मला कमेंट्स करून नक्की सांगा कसे झाले ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.